सध्या 3 पानाची अवस्था आपण ककडीची आल्यानंतर त्यावेळेस आपण आळवणी सुरुवात करतो आळवणीला. तर या आळवणीमध्ये साधारणपणे 1 दिवसाआड आपली आळवणी चालू राहते. या आळवणीमध्ये आपण सुरुवातीला 19 म्हणा हुमेक या अशा आळवणी, त्यानंतर 1261 हुमेक, त्याच्यानंतर मॅग्नेशियम नायट्रेट 13-40-13 आणि त्याच्यानंतर झाड विषारी बनवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर झाड विषारी का बनवायचं आहे, तर या ठिकाणी व्हायरसला, नागाळीला भरपूर प्रमाणात म्हणजे अडचणी येऊ नये. तर या ठिकाणी आपण मेटॅलेक्झल 35% आणि आडमायर याची एक आळवणी करतो. या आळवणी केल्यानंतर बऱ्यापैकी प्रमाणात झाड अशी विषारी बनते. त्याच्यानंतर ती विषारी बनल्यानंतर नागाळीला पण भरपूर प्रमाणात फरक पडतो आणि ती आळवणी झाल्यानंतर झाड परत झाडाची वाढ ही चालूच राहते. झाडाची वाढ झाल्यानंतर भरपूर प्रमाणात एक नागाळीसाठी वेलेम्प्लेक्सी म्हणून एक आळवणी करायची. आळवणी ती झाल्यानंतर एक महिनाभर तर नागाळी येतच नाही प्लॉटवर. आणि त्याच्यानंतर कळी अवस्था ज्यावेळेस येते त्यावेळेस ह्या ककडीला नेमॅटोडचं प्रमाण जास्त असते. नेमॅटोडची त्यासाठी एक आळवणी आपण करायची त्यासाठी. आणि नेमॅटोड हा भरपूर प्रमाणात असतो ककडीसाठी. आणि या ककडीला नेमॅटोड जर एकदा सुरुवात झाली तर भरपूर प्रमाणात याची लागण होऊ शकते.